नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्हा सर्वांसाठी. त्याचं कारण असं आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत जे काही आपल्या जीडीसीएच्या ज्या एक्सपेक्टेड नोट्स आहेत त्याबद्दल. कारण बऱ्याचशा लोकांचे प्रश्न येत आहेत की त्याच्यामधून पास होईल का, काय होईल, किती मार्क्स मिळतील, सगळे प्रश्न येतील का, हे सर्व गोष्टीचा उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे. आपण इंग्रजी माध्यमातला ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता, जे इंग्रजी मीडियम मध्ये एक्झाम देणार आहेत. पण ज्या लोकांनी आपले नोट्स वगैरे घेतलेले आहेत, कारण रोज जर पाहिलं तुम्ही तर साधारणपणे 45-50 विद्यार्थी रोज आपल्याकडे नोट्स घेतात. असं काही नाही की तुम्ही घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. हा विकणे हा याचा आपला मोटो नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आत मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे स्टडी पॅटर्न राबवू शकता आफ्टर गेटिंग नोट्स. ठीक आहे, तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर विद्यार्थी मित्रांनो, जीडीसीएच्या जे नोट्स आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. यामध्ये जे काही नोट्स आपण दिलेले आहेत विद्यार्थ्यांना, त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलंय की 35 ते 40 मार्क्स त्यामधून येऊ शकतात. जास्त येतील ऍक्च्युली त्याच्यापेक्षा, पण ते आपण एक टेंटेटिव्ह कमी दिलेलं आहे, त्याबद्दल सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. कारण बऱ्याचशा लोकांचे मेसेज येत आहेत, गेली 5 दिवस झाला तर कंटिन्युअसली मेसेज कॉल येत आहेत की सर तुम्ही दिलेल्या नोट्स मधून पास होईल का जर केलं तर. आता हे पास होईल नाही होईल हा सेकंडरी पार्ट आहे, पण जर समजा मी आधी ज्या काही नोट्स दिल्या तुम्हाला, समजा ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स घेतल्या, समजा तुम्ही एखाद्याने घेतली आणि त्याने जर स्टडी नाही केला, अभ्यासच नाही केला, त्याचा प्लॅन नाही केला आणि त्या गोष्टी कशा प्रकारे तो विद्यार्थी पास होऊ शकतो, त्याने जर समजा व्यवस्थित एक्झाम मध्ये पेपर नाही लिहिला आणि व्यवस्थित जर मांडणी नाही केली प्रत्येक उत्तरामध्ये, तर कशा प्रकारे पास होऊ शकतो ते पण आहे ऍक्च्युली. कारण कसं आहे की यामध्ये आपल्या नोट्स ज्या आहेत त्या तर इम्पॉर्टंट आहेतच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या सुद्धा त्याचं तुमचं सुद्धा 100% योगदान असणं गरजेचं आहे. कारण त्या काय होतं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण फॉलो नाही करत. आपण म्हणतो की अरे जाऊ दे आता काय थोडंच राहिले करतो, तर त्या पद्धतीमध्ये त्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. तर या नोट्स मधून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये जास्त प्रश्न येतील, पण ते एक टेंटेटिव्ह तुम्हाला आपण एक आकडा दिलेला आहे 35 ते 40च्या दरम्यानचा, त्याच्यापेक्षा जास्तही येऊ शकतात. सो त्यामुळे तुम्ही जे काही करायचं, ज्या विद्यार्थ्यांना करायचंय किंवा जे काही विद्यार्थी घेणार आहेत त्यांचा हा स्वतंत्र कॉल आहे. घ्या नका घेऊ, तुमचा वैयक्तिक कॉल आहे. पण आपण फोर्स पण नाही करत तुम्ही घेतलेच पाहिजे, तुमचं याच्याशिवाय एक्झाम होणार नाही किंवा तुम्ही पास होणार नाही असं काहीच नाहीये. कारण कसं आहे, पास होण्यासाठी तुम्ही पण लिहिणं गरजेचं आहे व्यवस्थित. तर तुमचं लिहिण्याचा सराव नसेल, आता म्हणजे जर उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याने नोट्स घेतल्या, त्याचा लिहायचा सराव नाही, वाचून ठेवलं सगळ्या गोष्टी, लिहायचा सराव नाही, 3 तास लिहायचे, प्रश्न सगळे उत्तर येतात पण लिहू नाही शकत जास्त प्रमाणात, मग ते कसं होणार. अशा पण गोष्टी आहेत. मग त्यामुळे काय होतं की असं नको वाटायला तुम्हाला की तुमचे जे काही पैसे जे आहेत ते वेस्ट गेलेले आहेत. तर असं काही नाही, कारण जे काही पैसे तुम्ही पे करा ते आपण चांगल्या कार्यासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठीच वापरतो, त्याच्यामध्ये दुसरं काही वापर करत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जीडीसीए मधून जे काही परीक्षा मध्ये जे प्रश्न येतात त्याबद्दल किंवा जे टॉपिक्स आहेत त्याबद्दलच आपण नोट्स मध्ये दिलेलं आहे. जे काही जास्त प्रमाणात विचारले जाणारे प्रश्न आहेत ते ह्याच्यामध्ये, या नोट्समध्ये सर्व काही गोष्टी आपण जेवढ्या देता येतील त्या सर्व गोष्टी, शक्य तितक्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही टाइम मॅनेजमेंट असेल किंवा अपेक्षित प्रश्न जे आहेत ते कुठल्या टॉपिकवर विचारले जातात जास्त करून, त्याची वारंवारिता काय आहे, किती वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे, या सर्व गोष्टी आपण दिलेल्या आहेत. आता हा सिलेबसला धरून प्रश्न आहे किंवा प्रश्नाला धरून त्यामध्ये उत्तर सुद्धा तशी दिलेली आहेत. आपण असं पण नाही की फक्त प्रश्न दिलेले आहेत, प्रश्न नाही दिलेले, त्याचे उत्तर सुद्धा कशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे ह्या सुद्धा गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे जेणेकरून काय होईल की जे काही विद्यार्थी आपले आहेत ज्यांना मराठी माध्यमातून किंवा इंग्रजी माध्यमातून एक्झाम द्यायचे, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी ज्यांनी नोट्स घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ठीक आहे, मग जर समजा तुम्ही जर नाही लिहिलं व्यवस्थित, नाही मुद्देसूद लिहिलं तर काही उपयोग नाही त्याचा. पूर्वी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की जे उत्तरे लिहायचे तुम्हाला, ते सर्व उत्तरे जे आहेत ते लॉंग उत्तरे जे असतात, दीर्घोत्तरे, या दीर्घोत्तरामध्ये प्रस्तावना अगोदर लिहायची, त्यानंतर खाली जे काही दुसरा पार्ट आहे जो प्रश्नामध्ये विचारलेला प्रश्न जो आहे तो प्रश्न लिहायचा, त्याचं म्हणजे उत्तर लिहायचं खरं तर, आणि खाली निष्कर्ष लिहायचा. हे साधारणपणे हा पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा आहे एक्झाम मध्ये. सो हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण काय होतं की ते जर नाही फॉलो केलं म्हणजे
ते याचा अर्थ हा होतो की तुम्हाला सर्व गोष्टी डिटेलमध्ये माहित आहेत ऍक्च्युली. आणि दुसरी गोष्ट कशा एक्झाम मध्ये लक्षात ठेवण्यासाठी काही पॉईंट्स दिलेले आहेत, काही मेमरी ट्रिक्स वगैरे दिलेले असतात त्याच्यामध्ये, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक जरी मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला, समजा आता एक उदाहरण जर समजा आपण घेतलं, एक पकडा की ऑडिट बद्दल जर समजा उदाहरण घेतलं, तर ऑडिटचे प्रकार काय आहेत, ऑडिट काय आणि ऑडिटचे प्रकार काय, असं जर विचारलं तर मग ते ऑडिट जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला प्रस्तावना लिहायची थोडी 2 लाईनची, आणि त्याचे प्रकार खाली लिहायचे. प्रकार, ऑडिटचे प्रकार, स्टॅट्युटरी ऑडिट, त्यानंतर इंडिव्हिज्युअल ऑडिट वगैरे जे काही प्रायव्हेट ऑडिटचे प्रकार आहेत ते प्रकार सर्व लिहायचे. ते प्रकार लिहून त्याचा एक 1 लाईनर सेंटेन्स बनवायचा ऍक्च्युली. तो त्या पद्धतीने हे तुम्ही इंटरनल ऑडिट असेल किंवा ह्या सर्व गोष्टींमध्ये 1 लाईनर सेंटेन्स बनवायचा. खाली त्याचे प्रकार, त्याचं एखादं उदाहरण लिहिता आलं तर लिहा, नाही तर काही अडचण नाही, असा काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्ही मुद्देसूद लिहिलं तर ते दिसायला सुद्धा चांगले दिसतात आणि प्रत्येक गोष्टीला अंडरलाईन करा. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं, पण या व्हिडिओमध्ये का सांगतोय, कारण याच्यावरती तुम्हाला असं वाटेल की मला खूपच जास्त मार्क मिळतील वगैरे. हे 100% आहे. तुम्हाला त्यातून प्रश्न जे आहेत ते आपल्या नोट्समधून येतील, 100% खरी गोष्ट आहे. पण जर समजा नाहीच ते फॉलो केल्या गोष्टी, तुम्ही जर समजा आता याच्यामध्ये मे बी असं होऊ शकतं, एखादा जो मी दीर्घोत्तरामध्ये प्रश्न दिला असेल तर तो मे बी शॉर्ट नोट्स मध्ये विचारला जाऊ शकतो, वाईस वर्षा होऊ शकतं. पण हे जे आहे तर चेंज होणार नाही पॅटर्न, असं आहे. तर त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्ही पाळा, तुम्ही व्यवस्थित बघा आणि एक्सप्लेन मुद्दाम करतो, कारण हे तुम्हाला असं संभ्रमात नाही ठेवायचं आपल्याला. कारण काय होतं की मग ते तुम्हाला असं वाटेल की आम्हाला एक खूप अंधारात ठेवल्या गोष्टी, असं पण नाही. ते प्रॉपर तुम्हाला सांगतोय, व्यवस्थित गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये रात्री सांगितलंय. तुम्ही ज्यांना कुणाला घ्यायचं आहे, त्यांना कुणाला शक्य आहे फीस पे करणं, पे करून घेऊ शकता. नसेल काही अडचण नाही. आपल्या व्हिडिओ जे आहेत ते ऑलरेडी युट्यूबवरती आहेत, तिकडनं तुम्ही स्टडी करू शकता. त्यामध्ये पण त्याच गोष्टी आहेत ज्या नोट्समध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की नोट्स मधलं जे आहे ते सोपं का असतं, कारण का घेतात लोक ते पण सांगतो तुम्हाला. व्हिडिओ सारखं बघू शकत नाही आपण, त्यामुळे आपण ते जे विद्यार्थी आहेत आपले ते नोट्स घेतात आणि व्हिडिओ मधून केला. तुम्ही जर समजा तुम्हाला वाटत असेल की आता आमच्या नोट्स म्हणजे घेतल्या नाहीत म्हणून आम्हाला काही गाईड नाही करणार वगैरे, असं नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला गाईड केलं जाईल. तुम्ही मेसेज करा, भले तुम्ही नोट्स घ्या, नका घेऊ, सेकंडरी पार्ट. तुम्हाला कुठे अडचण आली मध्ये तुम्ही विचारा की अशा प्रकारची सर अडचण येते, मग ती सुद्धा तुमच्या अडचणीसाठी तुम्हाला मी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन चांगल्या प्रकारचं. सो त्यामुळे असं तुम्ही गृहीत नका धरू की तुम्हाला नोट्स घेतल्या नाही म्हणून तुम्हाला मी प्रश्नाची उत्तर नाही देणार. जे काही माझ्याकडे प्रश्न आहेत आणि हे जे उत्तर आपण दिलेली आहेत शॉर्ट नोट्स मध्ये, हे अपेक्षित उत्तर कसं असायला पाहिजे किंवा आदर्श उत्तर कसं असायला पाहिजे याच पद्धतीने दिलेलं आहे. उगाच जास्त काही लिहिलेलं नाही, खूप जास्त पानं वगैरे असं काही लिहिलेलं नाही. ठीक आहे, तर त्या पद्धतीनेच आपल्याला अभ्यास करून ते लिहायचंय. मेक शुअर करायचं आहे तुम्ही अभ्यास करायचा आहे. नोट्सचा सुद्धा अभ्यास करा व्यवस्थित. तुम्ही जरी नोट्स केल्या तेवढ्या तरी सफिशियंट आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क्स मध्ये पास होऊ शकता. पण याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुमचं अक्षर चांगलं असलं पाहिजे, तुमची मांडणी चांगली असली पाहिजे, तुमच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित सुटसुटीत मुद्दे सुद्धा असला पाहिजे लिहिणं सुद्धा, आणि जिथे काही ठळक मुद्दे आहेत त्याला अंडरलाईन केलेली असली पाहिजे. हे सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या मेक शुअर करायच्या तुम्ही. नाही तर घाई गडबडीत काय होतं की आपण लिहितो, मग ते नाही चालणार. मग त्या आपण जर नोट्स दिल्या तुम्हाला, त्यातून समजा काही फेल झाले स्टुडंट, मग ते काय म्हणतील की सर तुमच्या नोट्स मधून आम्हाला काय मिळालं नाही, फेल झालो आम्ही, हे झालं ते झालं. मग हा सेकंडरी पार्ट आहे. कारण काय असतं की त्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते ऑलरेडी आपण अपेक्षित प्रश्न दिलेले आहेत, त्या आधारे किंवा प्रश्न ट्रिकी होऊ शकतो, वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो, पण तो प्रश्न त्याच आधारे त्याचं उत्तर तसंच असतं त्याचं. सो त्यामुळे उद्या तुम्ही असं नको म्हणाला की परीक्षा झाल्यानंतर की सर तुम्ही दिलेलं त्याच्यामधून काय नाही आलं, तुम्ही हे केलं ते केलं, असं नको व्हायला. मग ते जे आहे ते मी आताच तुम्हाला क्लिअर केलेले आहेत गोष्टी, तुम्ही घ्या, नका घेऊ, सेकंडरी पार्ट आहे. पण त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे, हे 100% खरी गोष्ट आहे. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, कारण शेवटी कसं आहे माहितीये, तुम्ही सुद्धा तुमचं 100% द्या. मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने 100% द्या, नक्की रिझल्ट तुमच्या बाजूने असेल. कारण आपला पासिंग रेशो चांगल्या प्रकारची ऑफलाईन बॅच त्याचा आहे बऱ्यापैकी चांगला, म्हणजे जवळजवळ 100% 35 विद्यार्थी होते, ते 35 विद्यार्थी आपल्या गेल्या बॅचचे पास झाले. सो त्यामुळे ज्यांना आपण एक्सप्लेन केलं किंवा ज्यांना गायडन्स दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे. सो त्यामुळे असं मी हे नाही म्हणत की मी 100% निकाल वगैरे असं नाही. पण ज्यांना विद्यार्थी, कारण काय होतं की काही ठिकाणी चुकीचं लिहू शकतात विद्यार्थी, मे बी असं असू शकतं की त्याचं उत्तर जे आहे ते वेगळं असतं आणि ते त्यांनी दुसरंच लिहिलेलं असतं. ऑल्दो आपण दिलेल्या नोट्स मधूनच असतं ते, पण ते वेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला असतो प्रश्न, मग उत्तर वेगळं लिहिणं अपेक्षित असतं त्याला. तसं नाही लिहिलं मग त्यामुळे तिथे मार्क्स कमी होऊ शकतात, अकाउंट्समध्ये मार्क्स कमी होऊ शकतात. सो त्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा, प्रॅक्टिस करा.
जसं मागील व्हिडिओमध्ये बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आता जे काही धावपळीचं आपण जीवन जगतो आहोत, म्हणजे सध्या आता जे मुंबई पुणे या ठिकाणी जे मेट्रो सिटी आहे त्यामध्ये जे काही लोक काम करतात, ही सर्व लोक जे ते वर्किंग प्रोफेशनल असतात. त्यांना म्हणजे आता जर समजा मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये ट्रॅव्हलिंग करणे, इकडून समजा एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला जाणे, असं म्हणायचं आहे की तुमच्यामधले बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते साधारणपणे सकाळी 7ला गेले तर संध्याकाळी 7-8ला घरी येत असतील. डिपेंड आता म्हणजे त्यांचं वर्क कल्चर काय आहे हे मला माहित नाही. मग त्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगतोय की तुमच्याकडचा जो वेळ आहे, तुम्ही सकाळी 2 तास द्या, त्यानंतर संध्याकाळी 2 तास वेळ द्या, या गोष्टी फॉलो करा. प्लस लिहायची सवय तुमची गेलेली असते, लिहायची सवय जी आहे ती नक्की ठेवा. लिहिणं खूप महत्वाचं आहे. प्लस लिहायची सवय गेलेली असते, सो लिहायची सवय नक्की ठेवा. आणि जरी समजा मी ऑलरेडी कसं पेपरवरती कुठल्या लिहू शकता हे तुम्हाला दाखवलेलं आहे, तरी पुन्हा एकदा दाखवतो. हे असे फुल स्केप पेपर जे आहेत ते घेऊन त्याच्यावरती लिहिण्याची प्रॅक्टिस करा. ते तुम्ही अशा प्रकारचे पेपर घेऊन करू शकता, त्याच्यावर लिहिण्याची प्रॅक्टिस होऊ शकते. किंवा हे जर नाही मिळालं तुम्हाला तर दुसऱ्या प्रकारचे जे बाजारामध्ये मिळतात, मार्केटमध्ये पेपर असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जसे हे जे पेपर आहेत, समजा हा जो पेपर आहे, समजा हा बोर्डचा पेपर आहे, समजा एक नमुना उत्तर पत्रिका असते, ही पत्रिका सुद्धा तुम्ही घेऊन याच्यावरती सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या पद्धतीने व्यवस्थित सॉल्व्ह करा, कारण ते प्रॅक्टिस झाल्याशिवाय तुम्हाला ते लिहिण्याचा सराव होणार नाही. कारण लिहिण्याचा सराव ठेवणं गरजेचं आहे. कम्प्युटरवरती काम जास्त करता, त्यामुळे तुम्हाला लिहिण्याचा सवय गेलेली असते, तर नक्की लिहिण्याचा सराव करा. जास्तीत जास्त लिहिण्याचा सराव करा. किमान ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी 3 तास वेळ लावून टायमर लावा. 3 तासाचा टायमर लावून तुम्ही पेपर सॉल्व्ह करा. गेल्या वर्षीचा, त्याच्या गेल्या वर्षीचा वगैरे 24-25 तास ते बघा, तुम्हाला कुठपर्यंत सॉल्व्ह करता येतो पेपर. या सर्व गोष्टी चेक करून करा. ठीक आहे, आय होप तुम्ही या सर्व गोष्टी पाळाल आणि व्यवस्थित अभ्यास कराल. नक्की अभ्यास करून चांगल्या प्रकारचं यश मिळवूया. आता मला एक सांगायचं आहे की यश तुमच्याच हातात आहे, कारण जेवढं तुम्ही लिहाल त्या पद्धतीने तुमचा चांगला स्कोर होईल. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आणि जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. आपल्या जीडीसीए परीक्षा देणाऱ्या जे विद्यार्थी आहेत, ज्यांना खरंच गायडन्सची गरज आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा. त्यांना याचा नक्की फायदा होऊ शकतो. मी तुम्हाला नाही तर त्यांना फायदा होऊ शकतो. आणि जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल माहिती हवी असेल, जसं 10वी 12वी ओपन स्कूलिंग जे कोर्सेस आहेत किंवा ऑनलाईन कोर्सेस आहेत, ऑनलाईन डिग्री प्रोग्राम्स वगैरे आहेत, त्याबद्दल जरी जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेस बद्दल माहिती हवी असेल तर नक्की कॉल करा. आपल्या नंबरवरती तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.